दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज मोंदी गुरुवार आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जे काही करायला आला होता असं बघायला गेलं तर हा त्याचा शेवटचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी त्याला वधस्तंभावर खेळण्यात येणार होतं. संध्याकाळी त्याच मोंदी गुरुवारच्या संध्याकाळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर भोजनासाठी बसला. त्यावेळेस एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे त्याने शिष्यांचे पाय धुतले. आणि त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना नम्र होण्याचा दाखला त्यावेळेस दिला. देवाच्या कार्यामध्ये, देवाच्या सहवासामध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये कोणीही मोठा नाही किंवा कोणीही लहान नाही. त्याच रात्री त्याने पवित्र सहभागिता सर्वांना दिली. त्यांनी शिष्यांना सांगितलं की हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करत राहा. आपण प्रेषितांची कृत्ये ह्याच्यामध्ये सुद्धा बघतो की पूर्वीची मंडळीची जी स्थापना झाली ती 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी ती उभारली होती. पहिलं म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे सहवास, तिसरा म्हणजे भाकर मोडणे आणि चौथं म्हणजे प्रार्थना. हे पूर्वी जर आपण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये वाचलं तर त्या ठिकाणी आपण असं वाटतं की त्यांचं सर्व काही सामायिक होतं. आणि भाकर ही जी आहे हे त्याचं शरीर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं. द्राक्षरस आहे हे त्याचं रक्त आहे. ख्रिस्ती या नात्याने ज्या ज्या वेळेस आम्ही हे घेतो त्या वेळेस आपण आठवूया की हे देवाने किंवा ख्रिस्ताने दिलेलं आमच्या पापासाठी बलिदान आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 28वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 26 अँड वर्स 28. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.